राडू कसा वाटला एक्सपिरियन्स तुला गोल्डन टेम्पलचा? भारी होता. रिक्स होता. कशाचा रिक्स जरा एक्सप्लेन करशील का? काय रे? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. दिस इज व्लॉग नंबर 15. आणि तुम्ही मला बघत असाल आफ्टर 2 months, 2 महिने कुठे होतो? 2 महिने मी व्लॉग टाकलाच नाही. त्याचं कारण आहे काहीतरी आहे, तुम्हाला ते नंतर समजेलच. आणि आजचा व्लॉग असा आहे का आम्ही कुठेतरी चाललोय. आम्ही म्हणजे माझ्याबरोबर आहे. कोण आहे? एक आहे हा. अरे हा, तुझं नाव काय रे? हा, कल्पेश. आणि एक आहे राहुल. तर आपण असं आहे का या वीकमध्ये एक प्लॅन केला. कुठे जायचा होता दुसरीकडे, पण तिथली आपली बुकिंग झाली नाही, तर आपण जरा दुसरीकडे जातो. आणि ती आपली लोकेशन काय आहे ती मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग बघायला लागेल एंडपर्यंत, तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल आम्ही कुठे झालो कुठे नाही. सो या आता आपण झाले रेल्वे स्टेशनला मुंबईला. थोड्या वेळात आपल्याला टाईम लागेल, काहीतरी अर्ध्या तासात तिथे पोहोचू आणि तिथून एक आपली नवीन जर्नी चालू करू 2 महिन्यानंतर. आणि ही आपली एक नवीन ट्रॅव्हल सिरीज राहणार. आणि इथून आपला फर्स्ट डेस्टिनेशन आहे तो आहे एक बघत राहा. आपली ट्रेन आय थिंक आहे 10:30ची आहे. तर बघूया आता मुंबई सेंट्रलला चाललो आहे, किती टाईम लागते. ही सिरीजमध्ये तुम्हाला एक अजून दाखवायचं आहे, ते आहे का कुठे काय कसं स्टे करायचा स्वतःहून. आता सगळी पॅकेजेस काढतात, पॅकेजवर जातात. असं नाही, आम्ही असं केलाच नाही यावेळेस. आम्ही डायरेक्ट गेलो. तर आम्ही विचार केला का डायरेक्ट जाऊ. खर्च जास्त झाला तरी चालेल, पण डायरेक्ट जाऊ स्वतःहून. म्हणजे आपल्याला जरा समजेल कुठे कसं जायचा. नेक्स्ट टाईम आपण इथून जाऊन आलो तर आपण पूर्ण इंडियामध्ये कुठून फिरू शकतो. सो एकदा बघून घेऊ. अँड वी फायनली हिअर ॲट द स्टेशन मुंबई सेंट्रल. आम्ही 3 जण आहेत आणि 1 बॅग, 2 बॅग, 3 बॅग, 4 बॅग, 5 बॅग, 6 बॅग. काय का नाही. हिअर ॲट आवर सीट. आणि ट्रेनमध्ये जास्त ब्लॉग आपण शूट करू नये, तर तुम्हाला मी जास्त ट्रेनमध्ये दिसणार नाही. आत्ता जर टाईम आहे काहीतरी वाजल्यात आय थिंक 12 वाजल्यात. मी तुम्हाला डायरेक्ट भेटेन मी संध्याकाळी. जास्त शूट नाही करायचा, मोबाईलची स्टोरेजच कमी आहे आपली. सो थोडा शूट करा. ते वाजले डायरेक्ट रात्रीचे 11. ते आम्ही खातो पिस्ता आणि बिस्किट. कारण की असं आहे का भूक खूप लागली आणि जास्त इथे दाखवलं नाही मला ट्रेन जर्नी, कारण की ठीक असते 2 दिवसाची. आता तर हाफच झाले आणि हाफ तर बाकी आहे करायची. आवाज तर बॅकग्राऊंडचा खूप येत असेल, पण ठीक आहे ॲडजस्ट करा. आम्ही पिझ्झा मागवले, पण तो पिझ्झा ना आमची ट्रेन डिले झाली 2 तासाची आणि 2 तासानंतर हा पिझ्झा आले. एकदम हा मी नाही खाल्या का, तर 2 तासानंतर त्याचा झाले एकदम पाव, वडापाव झाले वडापाव. याचं पडतं भूक तर खूप लागले. कालपासून काही खाल्लं नाही. मला खाऊन भेटतो. हा फ्रेश झाला पोऱ्या. कसं वाटते तुला बाहेर निघून 2 दिवसा म्हणजे 30 तासानंतर बाहेर निघून? आता जेलमधून बाहेर निघला का? चालू काय बोल नाही तुझा. आपण आजच तुझ्या जवळच मारेन, कारण की तुझ्यासाठी सगळी तर बोलतात राहुल कुठे, राहुल ब्लॉग मध्ये येत नाही. घ्या मारने के लिए खेद है. हम डायरेक्ट ट्रेन चालू होने के बाद डायरेक्ट दौड़े ट्रेन के पीछे और डायरेक्ट ट्रेन में चढ़ गए. लेट्स गो. गाईज पोचलेला आहे अमृतसर. आणि खुशी बघा, पोराची खुशी बघा, खूप खुश आहे. हसते बघ किती हसते भाई. ॲक्च्युली करायचं असं आहे का आपल्याला स्टे करायचं आहे अमृतसरमध्ये आजचा दिवस. आणि हॉटेल वगैरेची आपली बुकिंग झाली नाही आज, तर आता जाऊन पहिले बुकिंग कुठे होते बघू. केली होती, रिझर्वेशन केला होता पण तो कॅन्सल झाला. आता विषय असा झाले
का बघू तो मागे लागते टॅक्सीसाठी आणि करायची नाही आपल्याला तरी. तर खायचा प्लॅन झाला. तिथे काय आहे माहिती आहे का, आता स्टेशनला उतरलं ना तर सगळे हॉटेलवाले, बसवाले, टॅक्सीवाले सगळे मागे लागतात का चल 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 चल. आपल्याला जायचं नाही. आपण ते युजलला एक्सपिरियन्स केले म्हणून नको, उलटा तसा जास्त खर्च होते. जसं आपल्याला खर्च करायचा नाही. बघूया काय करू नेक्स्ट, बघूया नेक्स्ट काय करायचं आहे, कुठे जायचं आहे. पहिले स्टे बघू कुठे जाते कुठे नाही. स्टे कुठे घेतले ते बघू. आपण जास्त लांब नाही, 3 किलोमीटर आहे इथून. तसा तेवढा लांब तर नाही. ऑटो हे करू शकतो पण नको, बघू. इथे फिरायचा पण आहे तर साताराचा फिरू पण देखते. फ्रेश वगैरे तुम्हाला भेटतो डायरेक्ट हॉटेलवर, नाही तर कुठेतरी भेटतो. जिथे आता जाऊ तिथे भेटतो. सो या आपण पोचलो आपल्या स्टेवर आणि इथेच आपल्याला स्टे करायचा आहे. किती दिवस? 1.5 दिवस आपल्याला स्टे करायचा आहे इथे. आज आता वाजले आहेत 11 वाजता आणि आमचा असा प्लॅन चालले का जायचा गोल्डन टेम्पलवर. आणि आपण 2 दिवसापासून जेवलो नाही आणि तो जेवण करायचं आहे. खूप भूक लागली भाई. तुला भूक लागली ना? लागली का नाही? मग आता पहिले जाऊन आपण लंच नाही रे, डिनर करायचं आहे. डिनर नंतर आपल्याला गोल्डन टेम्पल फिरायचं आहे. आणि आजची रात जाईल पंजाबमध्ये. तुम्हाला व्लॉगमध्ये पूर्ण दिसेल कुठे फिरू कुठे नाही. आणि त्याच्यानंतर येऊ आणि आरामात झोपू. काही टेन्शन नाही आपल्याला. आरामात झोपू आणि उद्या उठू. उद्या उठल्यानंतर ते पण डेस्टिनेशन आता उद्याच फायनल करू. आता आम्हाला माहिती नाही. तर जरा सध्या फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. सो गाईज वी आर बॅक ॲट रेस्टॉरंट. आपण फ्रेश वगैरे झालो आणि आता रेस्टॉरंट आले. तर लागलेच तुम्हाला सांगितलं होतं. आणि काहीतरी इथे ऑर्डर करतो आता. आलेला आहे. हा आहे पनीर आणि हा माहिती नाही काय आहे. आणि हा आहे रायता, राईस आणि हे काय बोलतात रोटी. आणि ते काहीतरी तिथे तसाच वेगळा त्यात रोटीच्या जागावर लच्छा काय बोलतात ते आहे. आणि आपलं जेवणाला आत्ता मस्त ताव मारून मस्त एकदम खाव आता. आणि खाल्यानंतर भेटतो तुम्हाला. तरी एवढा टाईम कशाला तू घालवला? 2 तास आल्यावर तरी अर्धा तास तू इकडे तिकडे फिरते का? इथे ये ना, जेवायचं आहे बाई आपल्याला. असं काय करतेस? असा जेवण भेटला ना, असा डुबून असं खायला एक नंबर आहे. मग समजेल पुढे जाऊन सगळ्याचे रिव्ह्यू फूड रेटिंग पण देऊ. तिथे जाऊ ना, तिथे फूड रेटिंग देऊ. आपला मागचा ब्लॉग जसा होता तसंच आपण सगळीकडे फूड रेटिंग देऊ. समजेल तुम्हाला. चला असं काहीतरी होतं इथे. हॉटेल या धाबा काही यांचा बोलतात. जेवण खाऊन झाला. आता इथून निघतो आम्ही डायरेक्ट काय बोलतात गोल्डन टेम्पलवर. रात्रीची वाजलं 1:06 म्हणजे 1:06 झाले. आता तिथं जाऊन भेटतो. तिथं जाऊन बघू काय आली. 1 वाजता रात्री कोणी एवढा फिरत नसेल. मी फिरलो नाही पाहिजे तरी आता जातो, जाऊन बघतो काय कसं आहे. बोलता इथे आलो गोल्डन टेम्पलकडे. आणि गोल्डन टेम्पलच्या आपण बाहेर आहे. मे बी आता त्याच्या त्या साईडला असेल गोल्डन. मी तुम्हाला दाखवतो बघा. हा आहे हा प्लेस. इथे दुसरं काय माहिती आहे का, इथे सगळी ज्या स्टे करतात ज्यांना करायचं आहे करतात. बाहेरची ज्यांना स्टे वगैरे जमत नाही. आपल्याला माहीत नाही नक्की काय आहे पण असंच काहीतरी असेल मे बी. आणि हा याच्या पुढे आहे गोल्डन टेम्पल. याच्याच पुढे आहे का? आपला इथे दर्शन वगैरे करून झाला आणि इथे आता यो भाई शॉपिंग करतो. जरा मेमरीज कलेक्ट करतो. हसतो कॅमेऱ्यात बघू. आणि आपण सध्या इथे आहे. हा स्ट्रीट आहे. रात्रीचे 2 वाजल्या जातं इथे. इथले जरा आहेत. इथे आलो. आम्हाला काय माहिती पडलं ते पण तुम्हाला इथे हॉटेलवर पोचल्यावर तुम्हाला सांगतो काय इथे माहिती आम्हाला पडला. आणि इथे आहे गोल्डन टेम्पल. आता जस्ट जाऊन आलो आम्ही. आता इथून निघतो. खूप जाऊन जरा झोपतो कारण की आमचं हे झालंच नाही, आराम काही केलाच नाही. आणि उद्या आम्हाला रात्री हरिद्वारला पण जायचं आहे. इथून समजेल तुम्हाला सर्व काही कुठे जातो कुठे नाही. आणि माझा आय कॉन्टॅक्ट होत नाही हल्ली कॅमेऱ्याचे. आणि आवाज येते का ते पण नाही माहीत नाही. आवाज कॅप्चर होत असेल पण एकदम कमी. सो आलो घरी म्हणजे रूमवर. राहू कसा वाटला एक्सपिरियन्स तुला गोल्डन टेम्पलचा? भारी होता. रिक्स होता. कशाचा रिक्स जरा एक्सप्लेन करशील का? काय रे लाजू नको, सांग चल सांग. चोरी होती तिथे.
घालू नको ना बोल, आम्ही गेलो डायरेक्ट, आम्ही घाबरत नाही. तर असं काय झाला का आम्ही गेलतो जेवायला. तुम्हाला दाखवलं असेल आता मी लास्ट शॉटमध्ये कुठे गेलो होतो. तर तिथे गेलतो जेवायला. तिथं जेवण निघलो आणि रात्रीचा विचारलं त्यांना का गोल्डन टेम्पलवर किती वाजेपर्यंत चालू असते. एवढे 24 तास चालू असते. तर जाऊ का त्यावेळी सांगतात, म्हणजे त्यांची भाषेत का ते सांगतात जा, नको जाऊ सांगतात, सकाळी जा नाही बोलले, नको जाऊ सकाळी जा. विचारलं का, तर सांगतात तुमच्याजवळ सांगतात मोबाईल आहेत, माग असतील मोबाईल, मग ते इथे खूप हे काय पण होते, म्हणजे काय बोलतात मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, क्राईम वगैरे होतात. तर तसंच तरी न ऐकता आम्ही गेलो पुढे. आता इथे खूप म्हणजे खूप पोलीस रात्री फिरतात. आम्ही गेलो होतो आय थिंक 1 वाजता गेलो होतो का, 1 वाजता ना, 1 वाजता गेलो होतो. रस्त्याला पोलीस भेटले. तर त्यांना आम्ही विचारलं कुठे आहे गोल्डन टेम्पल. तर जसा विचारला तर माझ्या हातात फोन होता, मॅप लावलेला कुठे आहे गोल्डन टेम्पल. तरी त्यांना विचारला तर ते लगेच बोलले मोबाईल आतमध्ये ठेव, मोबाईल आतमध्ये ठेव, असं 2दा-3दा बोलले. कारण की इथे क्राईम खूप होतात. इकडे आम्ही गोल्डन टेम्पलला गेलो, जाताना येताना असे बघतात ना, आपण टार्गेट, त्यांचं टार्गेट असा. तर तुम्हाला समजलं असेल का इथे क्राईम वगैरे खूप होतात. रात्री 11च्या नंतर फिरू नाही शकत, तरी आम्ही फिरून आलो. आमच्यावर आहे जोश, आम्ही घाबरत नाही कोणाशी. योच पट्टू घाबरत होता. आम्ही घाबरलो नाही. आम्ही तिघा म्हणजे ते ग्रुपमध्ये 5-6-10 जण आल्यावर येतो ती याची आमची नाही. ठीक आहे, असा होता. तर चला आता झोपतो आणि तुम्हाला मिळतो नेक्स्ट डे. तर गुड नाईट. याच व्लॉगमध्ये मी पुढे कंटिन्यू करेन पुढचा डे पण. तर या भेटूया नेक्स्ट डे. तुमचा डे असाच होईल 2-3 सेकंडमध्ये. ठीक आहे. सकाळ झाले आणि रूममध्ये जे अलाउड नाही तेच करत घेतले आम्ही पोरावी. मॅगी कडक बाहेर जाऊन भेटेल मॅगी, तर नाही भाई इथेच बनवायची आहे. इथे बघा मिनी स्टोव आणलं, मिनी स्टोव लावलं इथे तो गॅस. चला भेटतो तुम्हाला, ही मॅगी झाल्यावर भेटतो. सो गाईज आता झाले आहेत आय थिंक 1 वाजले आहेत आणि आम्ही आता इथे झालो, रेडी वगैरे झालो, फ्रेश वगैरे झालो आणि इथे भाईचे फोटोशूट चालू आहेत. ते हां तू कर, तू टेन्शन नको घेऊ, तू बिंदास कर भाई. इथे फोटोशूट चालू आहे आणि आता आम्ही निघतो. तर तुम्ही काल रात्री आम्ही दाखवला नव्हता नीट गोल्डन टेम्पल वगैरे, हे साईडला रे. तर काल रात्री आम्ही दाखवला नव्हता गोल्डन टेम्पल वगैरे. आज कुठे जाऊ, गोल्डन टेम्पल पण करू आणि बघू 2-3 वस्तू अजून आहेत ते पण करू. सर्व काही माहिती पडेल. काय बोलते राहुल, बरोबर का एकदम ठीक आहे. 100% आम्ही फिरू आणि तुम्ही असंच व्लॉग बघत राहा. बोरिंग व्लॉग वाटला तर नाही वाटणार तसा बोरिंग. माझा व्लॉग बोरिंग नाही होणार, तुम्ही बघत राहा. रात्री एरिया होता ना एकदम सामसूम होता, कोणीच नव्हता आणि असा वेगळाच वाटत होता. थोड्यावर होताच होते ते तुम्हाला सांगत तसं मी, थोड्यावर खूप होतात, पण आता जरा भरलेला वाटते. तर या आता पहिले गोल्डन टेम्पलवर जाऊ, गोल्डन टेम्पलवर दर्शन घेऊ, त्याच्यानंतर बघू काय करायचं काय नाही. तुम्ही रात्री बघितलं असेल इथे गर्दी, आणि आता बघा इथे गर्दी किती झाली तुम्हाला दिसतच असेल. रात्रीचा टाईम आणि आत्ताचा टाईम खूप गर्दी आहे, खूप. थोडे गरमी खूप आहे आपल्या इकडे आहे ना, तशीच गरमी. आय थिंक 40 डिग्री चालू असेल इथे, 40 डिग्रीपर्यंत. अच्छा काय परत आता इथे शूट करायला तर नाही भेटला, पण इथे पण तुम्ही गर्दी बघू शकता, कारण की ॲपमध्ये कॅमेरा अलाउड नाही तर शूट नाही करू शकत. ऊन खूप आहे आणि डोळे आपले बारीक बारीक होतात. व्लॉग आपण चालू करायचं विसरलो काय, ते व्लॉग चालू करायचं विसरलो. वापस मस्त एकदम जेवण झाला चांगल्या प्रकारे. यांच्या प्रत्येक जेवणात ना घी असं लागतं तसा, पण जाम हार्ड जाते, हार्ड. हा बघा जेवण खाऊन झाला. आता निघलो वाघा बॉर्डरच्याकडे आणि आपण जरा शेअरिंग टॅक्सी जातो, जास्त आपल्याला कसं करायचं नाही इथे, आणि जातो वाघा बॉर्डर. तुम्हाला दाखवतो वाघा बॉर्डरमध्ये कसं काय असतं ते सगळं काही दाखवतो तुम्हाला कॅप्चर करून, आणि 100% आपण इथून निघू. काही झाले घाई घाई चला भेटतो तुम्हाला. बघा आपला आहे आणि हा त्यांचा पाकिस्तान. लांबून तर फ्लॅग असा जास्त वर नव्हता, म्हणजे जास्त वर वाटत नव्हता, पण जवळ आलो तेव्हा बघा कुठून फ्लॅग चालू आहे, कुठे संपते.
फुल जोशमध्ये होता भाई. आणि ज्याचा इथे चांगला मोठा आला असेल कोणी काढला असेल तर त्याने या इथे ह्याच्यावर टॅग करायला दहावीला की त्यावेळी आपल्याला मेन्शन करतील त्याच्यावर त्यांच्या पेजवर. क्राऊड तर खूप आहे, क्राऊड तर थाउजंड्समध्ये आहे. जाग ना जाम चलो कल पे आप किधर जाने का, आप किधर जाने का? वाघा बॉर्डर भी हो गया अभी लद्दाख जाने का. अभी इसके बाद किधर जाने का? उसके बाद जाने का अभी घर पे रूम पे अरे प्यास लगी है पाणी पिणे जाने. लस्सी की. लस्सी इथून अमृतसर आहे 32 किलोमीटर्स आणि इथून जाऊ थोडा लस्सीमध्ये चिल करू. लस्सी पिऊन लस्सीचा टेस्ट आय डोंट नो कसा असेल, पण यूट्यूबवर बघितले फेमस लस्सीवाला कुठला तरी आहे तिथे जाऊ आणि तिथे यांची लस्सी टेस्ट करू. काही जे डिफरन्स असतीलच एवढे आम्ही पंजाबमध्ये लस्सीच आपल्याकडे कसं वडापाव असते तसं यांच्याकडे लस्सी आहे तर जरा काहीतरी डिफरन्स असेल ते बघू आणि टेस्ट करू. सो या मिळते. आपली जरा काही चप्पल पडली रस्त्याला जाताना हवेशी आणि यो बघा कसा धावताव गेला रे. असा असला पाहिजे मित्र चप्पल घ्यायला एवढे लांब गेलता, अर्धा किलोमीटर लांब आला ना भाई. घाल चप्पल घाल बाहेर घाल. आलो बघा लस्सी प्यायला बघा अमृतसर लस्सी एवढं लांब येऊन आणि इथे अर्धा तास झाला आपल्याला भेटलीच नाही लस्सी. बाईक खुश बघ इथे तिथे तर बघूया लस्सी घेऊन भेटतं तुम्हाला आणि बघू शकतो इथे. तर ॲक्च्युली गाईज तुम्हाला दाखवायचं विसरलो, आम्ही लस्सी तिथे पिले आणि डायरेक्ट त्याचा ट्रान्झॅक्शन डायरेक्ट इथे आलो ट्रेनमध्ये, कारण की आम्हाला अशी घाई झाली होती ना, खूप घाई झाली होती आणि आमची ट्रेन सुट्टा राहिली. लास्ट 2 मिनटावर आम्ही पोचलो इथे आणि बघूया आता इथून पण निघालो अमृतसरशी. आता नेक्स्ट स्टॉप तर तुम्हाला गेस करा काय असेल, तर आता तिथे जाऊनच तुम्हाला दाखवतो कुठला स्टॉप आहे. 2000 years later. पोचलो आम्ही किती टाईम लेट झाला रे? 6 घंटे लेट. 6 घंटे लेट. बाबा सकाळी पोचणार होतो 7:30 आणि आता वाजले हे काही आहे का नाही. तर पोचलो रूम फायनली 2 तासानंतर, गव्हाच्या नंतर 2 तास 4 किलोमीटर चालल्यानंतर ठीकठाक रूम भेटली आणि भाई लोक कटारलेत खूप. यो पण कटारले. आता जे आणि काही नाही तेवढं केलं. चला हे काही असं बोलू नको. आपला व्लॉगची आता इथे एंडिंग करायची आहे. काहीच तुम्ही बघितलं असेल आता आम्ही सध्या आहे हरिद्वारला आणि इथून निघतो कुठेतरी, ते तुम्हाला समजेल पुढच्या व्लॉगमध्ये. आता आपण जेवण वगैरे करू आणि डायरेक्ट निघू. पुढचा व्लॉग येईल. यो जर आज एडिट झाला तर आजच टाकेल. सो या हा व्लॉग तेवढा नीटला नव्हता, पण पुढचा व्लॉग आपण 100% नीटला करू असं मी दरवेळेला बोलते, पण ठीक आहे चालेल. पुढचा व्लॉग आपण 100% नीटला करू. नीटलाच आहे हा, फक्त बोलायला जरा येते झाला, पण खूप टायमानंतर करते म्हणून असं झाला. सो या मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट डाऊन करा. असे झाले या तुम्हाला भेटतो पुढच्या व्लॉगमध्ये असाच व्लॉग नंबर 15 आय थिंक 15 15 या 16 जो काही असेल. सो या बाय.